आज खूप उशीर झाला. 9 वाजून गेले, 9:30 वाजून गेले. आणि हरभऱ्याची भाजी केली, वरण केलं, इथं भात आहे, ते नूडल्स केले थोडीशी मगाशी. हे सगळ्या भाज्या टाकल्या, पनीर वगैरे छान झाले. आणि चपात्या करायच्या. आणि वरण केले. नूडल्स खूप छान झाले. पनीर, थोडं चिकनचे तुकडे येते आणि ते भाज्या असतात ना वेगवेगळ्या, भोपळा वगैरे असतो ना, ते टाकले. छान झालं टेस्ट वगैरे. काय ते भोपळा वगैरे. आणि हे हरभऱ्याची भाजी, हरभरा भिजत घातली होती त्याची भाजी तुम्हाला दाखवते. बघा, हरभऱ्याची भाजी आजचा मेनू. हरभऱ्याची भाजी, वरण, भात झालेला आहे. हे नूडल्स, पोळ्या करायच्या. आजचा स्वयंपाक भाजी वगैरे भात झाली, तर फक्त पोळ्या राहिल्यात. चला परत आपण भेटू नवीन स्वयंपाक. ह्यात काही नाही, ह्याचा मसाला टाकला मी. आपण चिकनला वगैरे मसाला करतो का नाही, कांदा, टोमॅटो, लसूण अद्रकची पेस्ट, कोथिंबीर, हे सगळं मिक्सरमधून काढून घेतलं कच्चा आणि चांगलं हे केलं, बारीक केलं. आणि मग चांगलं परतून मग हरभरा शिजून घेतले अगोदर आणि मग फोडणी दिली. छान झाली भाजी. हे बघा, चांगली असते ही हरभरा खाल्लेलं. आणि भाताबरोबर काय मग वरण केलं, आंबट, गोड नाही टाकलं, फक्त आंबट. आणि इथं ते पोरांना खायचं होतं नूडल्सचा प्रकार, हे मी 4 वाजता केलं, 4 नाही 6 वाजता केलं खायला काहीतरी, चहासोबत काहीतरी. हे नूडल्स केलं आणि इथं भात केला. आजचा मेनू एवढा. चला तर पोळ्या करते आणि जेवायला या जेवायला. असं इथं पोळ्या. हे सकाळी सँडविच केलं होतं, तुम्हाला दाखवायचं राहिलंच सँडविच मला. तिथं लिकेज होतं पाण्याचं, त्याच्यामुळे हे सगळं मी इथे नॅपकिन टाकते. कारण माझ्याकडून कूलर खराब झालं ना, कूलर माझा मी आता नीट करायला टाकलं. आणि हे हँडल तुटलं होतं बॅगचं, हे बसून आणलं. चांगली बॅग आहे. हे काढलं होतं, हे ठेवायला लागेल मला. तर ह्याची किंमत 250 घेतली बघा. हे जर नसतं, हे तुटलं होतं तर ह्याची. आणि कूलर टाकलं आहे मी, तर त्याची मोटर जळाली बहुतेक. तर सोमवारी तो मोटर बसून देणार आहे. तर त्याला तो म्हणतो 1-2 हजार रुपये खर्च येईल. गरम पण खूप होतं आहे ना. इथं आहे AC, हॉलमध्ये झोपते कोण, बेडमध्ये झोपते ना, त्याच्यामुळं हे इथं लावले बघा घुंगराचं. आमच्या त्या खोंडाचं आहे ना, हे असतं ना पहिल्या लोकांचं, गळ्यामध्ये घातलं की ते वाजतं बघा घुंगरात. छान आवाज येतो. कांतारा आला मधलं नाही का शॉर्ट, रियाज आला की मस्ती करत असतो. बाकी काही नाही, तुम्हाला दाखवते मी वाजून कसा आवाज येतो ते. छान आवाज येतो ना. मी AC चालू केला आता, गरम खूप होते म्हणून. आम्ही 24वरच ठेवते. असा लुक आजचा. TV चालू आहे, त्याचा आवाज येत असतो. चला परत भेटू आपण असंच नवीन व्हिडिओमध्ये. किती वाजले तुम्हाला दाखवते मी आज. झालं माझ्या पोळ्या वगैरे सगळं झालं. त्यांना जेवायलाच वाढायचे. 9:30 वाजले. आज उशीर झाला. चला आता मी सोमवारपासून पारायण करणार आहे. आता नॉनव्हेज वगैरे सगळं बंद, माझं तरी बंद आहे, बाकीच्यांचं चालू राहील. कारण काय होतं, माझं ते बरेच राहिलेत. आता मी तुम्हाला दाखवीन मी कसं. आता मी उद्या मी सगळे देव स्नान घाले, देवाला चांगले घासून वगैरे. आणि आता सुरू करणार. आता गरमीचं काही नाही, आता गरमी पाऊस कधी पडतो माहीत नाही ना, तर त्या गरमीकडे लक्ष नाही देणार आता मी. आता AC लावेल, नाही तर फॅन लावून बसत जाईल इथं आणि सगळं आवरून बसत जाईल. कारण यांचं नाश्ता, स्वयंपाक वगैरे सगळं करून बसत जाईल. आणि शक्यतो उपासच धरील. आणि जेव्हा संपेल तेव्हा मग एवढं जेवण करील. नाही तर TV चालू आहे. तेच तुम्हाला सांगायसाठीच मी फोन केला, आपलं व्हिडिओ केला की तुम्हाला मी पारायण कशी करते ते. एका दिवसात एक पारायण होतं स्वामी समर्थाचं.
तर एकादशी एक मला असं बरेच करायचे, कारण इथं ह्या नवीन घरात आल्यापासून माझे बरेच मला पारायण करायचे. बघू जमलं तर 100 करेल मी पारायण. लागतील 2-3 महिने लागतील, पण मध्ये आधीचं काय व्यक्ती यायला नाही पाहिजे. आहे माझ्यात हिंमत करायची, करेल मी. पण त्याला कसं एकदम कुठे असं बाहेर जायचं नाही, म्हणजे शक्यतो कुणाला हात न लावणे, कुणाच्या घरी खाणं बी नाही, पिणं नाही. मैत्रिणीबरोबर आम्ही बसतो, खाणं पिणं असतं ना, तसं काहीतरी कोणी चिवडा वगैरे आणलं तर ते चालत नाही. आणि शक्यतो कुणाच्या घरी पण नाही जायचं पारायण करताना. करेल मी आता, तुम्हाला करताना मी दाखवेल. चला परत भेटू. 9:30 वाजून गेले. सगळ्यांना गुड नाईट. परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.